की रिस्पेक्ट शुड नॉट बी डिमांडेड, इट शुड बी कमांडेड. तर मला काल आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी सांगितलं की मी आज राम जन्माची शोभायात्रा, तर मला म्हणाले कुठेतरी तुम्ही थोड्या वेळ शोभायात्रेत सहभागी. नाही, मी रामाचा उपयोग आणि शोभायात्रा माझ्या निवडणुकीचा नाही का. मी म्हणतो निवडून नाही आला तर काय मरतो का माणूस. माझा आत्मा काही खुर्चीत अडकलेला नाही. विचार भिन्नता ही समस्या नाही आहे, विचार शून्यता ही समस्या. नमस्कार. हे सगळं बघितल्यानंतर लक्षात आलं असेल आपण नागपूरमध्ये आहोत. नागपूरचे महत्त्वाचे नेते, देशाचे महत्त्वाचे नेते नितीन गडकरी यांच्या घरी आपण ब्रेकफास्टसाठी जाणार आहोत. मी सकाळ माध्यम समूहाच्या सकाळ डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये सगळं आपलं मनापासून स्वागत करतो. आम्ही ब्रेकफास्टला आज भेटायचा हेतू असा आहे की तुमचे जेवढे व्हिडिओ व्हायरल आहेत त्यातला सगळ्यात महत्त्वाचा भाग असतो तो फूडबद्दल. तुम्ही खूप चांगलं बोलता. फूडच्याबद्दल तुम्ही खूप सारे व्हिडिओ करता, खूप उत्साहानं उत्तर देता. अगदी तुम्ही रेसिपीसुद्धा बनवून दाखवता फूडची कशी आहे. तर ही सुरुवात कुठं आहे, ही कधीपासूनची आहे की नाही मला अन्नात. तर मी लहानपणापासूनच पुढे आहे, पण आता माझं वजन 45 किलो कमी केलं आहे. बापरे. त्याच्यामुळे मी आता खूप रिस्ट्रिक्टेड आहे. माझ्या खाण्यात पण सगळं ही डाळ आहे, काकडी आहे. ओके. आणि मी कमी खातो. बरं. आणि आता मी आत्तापर्यंत 1.5 तास प्राणायाम एक्सरसाइज केली. अच्छा. नंतर बाहेर निघतो आणि मी सगळ्यांना सांगतो माझ्या जीवनातल्या अनुभवातून, कारण आम्ही ज्या चुका केल्या त्या कोणी करू नये म्हणून. मी 53-54 वर्षापर्यंत पूर्ण अनऑर्गनाइज इनडिसिप्लिन आयुष्य जगलो. रात्री कुठेतरी धाब्यावर जेवायचं, कुठेही समोसा खाऊन यायचं, बरोबर. असं चालत 1 वाजता 2 वाजता. तर आता पहिली प्रायोरिटी आपल्या हेल्थ झाल्या, दुसरी इमानदारीने आपल्या वेल्थ झाल्या. नो फिलॉसॉफी कॅन बी टॉट सेल्फ. तिसरी प्रायोरिटी आपल्या कामाला. त्यामुळे मी पूर्ण माझं आयुष्य आपल्या हिशोबाने आता प्लॅन केला. पण तुम्ही जे म्हटलात की 45 किलो कमी केल्याने अनऑर्गनाइज्ड होतं, ही सुरुवात कधीपासूनची होती? मी बेरेट्रिकचं ऑपरेशन पण केलं आहे. हो. पण मी आता माझा 2 फुलके किंवा मॅक्झिमम 2 फुलके 2 चमचे भात. हे किती वर्ष झाले या पद्धतीनं? कोविडनंतर मी पुष्कळ दिलो. कोविडमध्येच मला काळ मिळाला. मी योगासन, व्यायाम करायला लागलो, एक्सरसाइज करायला लागलो. जे मला बघतात ते तुम्हाला सांगू शकतो. हो. की माझ्या याच्यात मला अमिताभ बच्चन पण म्हणाले तुम्ही 10 वर्ष तुम्ही दरवर्षी तुम्हाला तरुण होत चालला. त्याचं कारण मी एक्सरसाइज आणि प्राणायाम. यात तुमच्या लहानपणापासूनचा कुटुंबातल्या म्हणजे अनेकांना आईच्या हातचं आवडतं. तुम्ही काय पद्धतीनं तुमची आवड कशी डेव्हलप झाली फूड? नाही, आमच्याकडे चिवडा बनतो. हां. माझी आई चांगला बनवायची. आता माझी पत्नी MSc आहे फूड न्यूट्रिशनमध्ये. ती सांबारवडी खूप छान बनवते. बरं. पुरणपोळी, सांबारवडी आणि सगळ्या प्रकारचं फूड खातो. माझ्याकडे दिल्लीत इथे 3-4 प्रकारचे शेफ आहे. चायनीज व्हेजिटेरियन मला आवडतं. बरं. साऊथ इंडियन खातो शक्यतो. आम्ही इथे निरनिळ्या माझ्या जुन्या काळातल्या इथे बर्डीवर एक विश्रांतीगृह आहे. तो प्रयत्न 11 नंतर जातो, कारण खूप गर्दी होते तिथे हॉटेलमध्ये. लोक गोळा होतात, जाऊन तिथे डोसा वगैरे सगळं. आता ही इतका देशभर प्रवास करताना सुद्धा, दिल्लीत गेल्यानंतर सुद्धा ह्या आवडी निवडी जपता येतात. मला माझं आयुष्य माझ्या आयुष्यामध्ये झालं आहे. कोण काय लिहितं, कोण काय बोलतं याच्याशी मला काय घेत नाही. ते आपलं खुशीत जगतो. लाईफ इज टू शॉर्ट, ट्राय टू एन्जॉय इट. त्याच्या जन्माचा मृत्यू अटळ आहे. आपण आनंदाने आयुष्य जगलं पाहिजे. मी आपलं संगीत, नृत्य, नाटक, मला ज्या ज्यात इंटरेस्ट आहे त्यात इंटरेस्ट घेतो. रात्री जेवायला जातो. पिक्चर पण बघणार. पिक्चर आजकाल Z+ सिक्युरिटीमुळे ते काय करतात, ऑफिसमध्ये लोकांना बाहेर काढतात, लोकांना त्रास होतो, घरीच पाहतो. पण आवडायचं. आवडतं, बघतो, पण आता नाही बघणार जास्त. ओके.
माझे मित्र आहेत 5-6. रात्री मग 9 वाजले की जरा हॉटेलचे रश कमी झाले. तुम्ही एक कोविडचा त्या पिरियडमधला अनुभव सुद्धा सांगता. त्या पिरियडमध्ये कोविडच्या काळात माझा एक जवळचा मित्र तिचा डेथ झाला. पहिल्यांदा मलाही असं वाटायला लागलं की आता आयुष्याचं काही खरं नाही, त्यातून बाहेर निघतो की नाही. मी 2 महिने ॲक्टिव्ह होतो. जवळपास 100 कोटी रुपयाचं साहित्य गोळा केलं. बरोबर. 10-12 ऑक्सिजन प्लांट बांधले, व्हेंटिलेटर्स आणले, बायपॅक आणले, कॉन्सन्ट्रेट आणले, सिलेंडर्स आणले, 90 ॲम्ब्युलन्स विदर्भात वाढल्या, रेमडेसिवीर बनवलं, बरोबर, फंगसचे इंजेक्शन बनवले, जसं जसे द्यात. माझ्याकडे सॅनिटायझर बनवलं, 1200 रुपये लिटर भाव होता, ते लाखो बाटल्या फुकट वाढवून दिल्या आणि 120 रुपये भाव केला. सगळं मार्केट खराब करून टाकलं लोकांच्या इंटरेस्टमध्ये. तर नंतर मी या काळामध्ये ऑक्सिजन नव्हतं त्यावेळी खूप टेन्शन होतं. डॉक्टर वाट पाहत राहिले. एअरफोर्सचं विमान आणलं, त्यात ट्रक घातला, बरोबर, विशाखापट्टणम आणि भुवनेश्वरला पडला, तिथून ऑक्सिजन आणलं. त्या काळात लोकांचे प्राण वाचवण्याकरता जेवढे चॅलेंज जे करता येईल ते केले. आणि मी जातपात मानत नाही. जातपात, पंथ, धर्म, भाषा आणि पार्टी उठूनच मी 10 वर्ष काम केलं. मला राजकारणापेक्षा नेहमी सांगतो की वी नीड टू रिडिफाईन डेफिनेशन ऑफ पॉलिटिक्स. पॉलिटिक्स म्हणजे जसं गांधीजींनी इंग्रजांच्या सत्तेच्या विरुद्ध केलं ते राजकारण होतं, पण राष्ट्रकारण होतं. तर राष्ट्रकारण, सेवाकारण आणि विकासकारण याच्यावर माझा विश्वास आहे. आणि मी हे कन्व्हिक्शननी करतोही आणि तसंच वागतोही की पॉलिटिक्स इज अ इन्स्ट्रुमेंट ऑफ सोशो इकॉनॉमिक रिफॉर्म. बरोबर. मी त्याची चिंता नाही करत. मी 90% तर स्पोर्ट्स इव्हेंट करतो, कल्चरल इव्हेंट्स करतो, ॲडव्हान्टेज विदर्भामध्ये रोजगाराकरता करतो. समाजाच्या सर्वांगीण विकासामध्ये जे करता येईल ते करण्याचा प्रयत्न करतो, आपलं घरदार सांभाळतो. तर हे जे राजकीय कार्यकर्त्याच्या जीवनातली सगळ्यात मोठी पुंजी म्हणजे लोकांचं प्रेम आणि विश्वास. तो मिळतो ते सगळ्यात मोठा आहे. त्यामुळे मी त्याच्यातही फक्कड आहो. मी सांगितलं, जो करेगी जात की बात उसको कस के पडेगी लात. सगळं जायचं, वोट दे, नाही द्यायचं नको. पण हे कुठनं आलं? हे तुमच्या प्रत्येकाचा एक आयडॉल असतो राजकीय नेत्याचा की मला या नेत्यासारखं बनायचंय. तुम्ही कोणाकडनं शिकला? लहानपणे जॉर्ज फर्नांडिस, वाजपेयी, अटल बिहारी वाजपेयी अशी खूप लोकांचा सहवास राहिला. पण ही 2 टोकाची माणसं आहेत, जॉर्ज आणि जॉर्ज. मला 45 वर्षात विमानतळावर कोणी घ्यायला आला नाही. मी आपले अंक छापले नाही, हात जोडून नशा त्या जाहिराती देत नाही. रिस्पेक्ट शुड नॉट बी डिमांडेड, इट शुड बी कमांडेड. ओके. इफ यू डिझर्व फॉर इट यू विल गेट इट. त्याच्या मागे नाही धावायचं. आता मला काल आमच्या सगळ्या कारखान्याने सांगितलं की मी आज रामजन्माची शोभायात्रा, तर मला म्हणाले कुठेतरी तुम्ही थोड्या वेळ शोभायात्रेत सहभाग. नाही, इलेक्शन आहे, मी इलेक्शनमध्ये उभा आहे. मी रामाचा उपयोग आणि शोभायात्रा माझ्या निवडणुकीचा नाही का. हे इतकं कन्व्हिक्शन, इतकं राजकारणामधला प्रत्येक जण तडजोडी करायला जातोय आणि तुम्ही म्हणताय की मी तुमच्याच माझ्याच कन्व्हिक्शन तडजोडी करावं लागतात. बघा, पॉलिटिक्स इज अ गेम ऑफ कॉम्प्रोमाइजेस, कंपल्शन, लिमिटेशन अँड कॉन्ट्रडिक्शन्स. किती मर्यादेपर्यंत करायचं एक गोष्ट ठरवत आहे ना. मी काही आदर्श परफेक्ट माणूस नाही आहे, पण कमीत कमी व्यक्तिगत आचरणात बऱ्याच गोष्टी आपण जर मांडल्या पुष्कळ काही होऊ शकतं. तुम्ही सगळ्यात जास्त वर्ष म्हणजे देशाला स्वातंत्र्यानंतर जेवढ्या वेळा दळणवळण मंत्री लाभले त्यातले सगळ्यात रस्ते मंत्री लॉंगेस्ट टेन्युअर तुमचा आहे. आणि त्याबद्दल बोलताना तुम्ही काय व्हिजन मांडता. नेमकं आपण कुठं होतो ज्यावेळी तुम्ही मिनिस्ट्रीचं काम सुरू केलं? कारण त्याच्यात 95चा पुन्हा मुंबई पुणे एक्सप्रेसवे हा एक पार्ट होता आणि तुम्ही ठरवून ते मिनिस्ट्रीकडे मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे, 55 फ्लायओव्हर आणि वरळी बांद्रा स्टेडियम माझ्या आयुष्यात मला केल्यामुळे जगात, भारतात सगळीकडे नाव मिळालं. त्यामुळे ते पुन्हा बरोबर सगळं माझ्या. मी यातला एक्सपर्ट पण नाही, मी इंजिनियर पण नाही. 7 वर्ल्ड रेकॉर्ड आमचे झाले. मला 9 डॉक्टरेट्स मिळाले, डिलीट्स मिळाल्या. तर माझं खरं क्षेत्र ॲग्रिकल्चर. मी तुमच्या सकाळचं जे ॲग्रो वेल आहे ते खूप इन्फॉर्मेटिव्ह आहे.
ते नेहमी तारीफ करतो. बरोबर. मी ॲग्रिकल्चरवर स्वतः काम करतो, सामाजिक उपक्रम करतो, बायोफ्युएल, पर्यावरण, बांबू, ऑर्गॅनिक फार्मिंग. आणि मी त्याच्यात काम करतो कारण आता खूप केसापासून ॲम्युनो ॲसिड बनवतो. तर मला काही फसले प्रयोग काही झाले, पण आता माझ्या संबंधातून या सगळ्या कामात 2,500 कोटी टर्नओव्हर आहे. बरं. 15,000 लोकांना काम मिळालं. मी त्याच्यात आनंदाने काम. तुम्ही त्याबद्दल काय म्हणता की सगळ्यात जास्त रकमेची ट्रान्सपरंट कामं झालेलं तुमचा मंत्रालय आहे? मी 50 लाख कोटी रुपयाची कामं केली 10 वर्षात. वॉटर रिसोर्सेस, MSME, शिपिंग, पोर्ट्स. भारतमाला म्हणून रस्त्याची योजना आहे, ती आहे 40 लाखाची. त्यातली 25 ते 30 लाखाची कामं सुरू झाली, पूर्ण झाली. नंतर एक सागरमाला म्हणून आहे, 16 लाख कोटी रुपयाची कामं, त्यातले 12 लाख कोटी पूर्ण झाले. वॉटर रिसोर्सेसमध्ये धरणं बांधली. हे जे सगळे भांडणाचे डिस्प्यूट आहे 70 ते राज्यातले 23 डिस्प्यूट देशात आहेत, त्यातले 17 निपटवले. आणि नंतर मी पाकिस्तानमध्ये आपल्या 3 नद्यांचं पाणी जात होतं, जे आपल्या हक्काचे ते पाणी अडवायचं नाही. मला पाकिस्ताननं मला खूप विरोध केला लोकांनी, पण मी तेही आता केलं. इंदिरा कॅनॉल, त्याला मी 2,500 कोटीचं कॉन्क्रिटीकरण केल्यामुळे 9 जिल्ह्यात राजस्थानच्या पाणी. मला पाणी हा विषय आवडीचा आहे. मी जलसंवर्धनावर खूप काम, आमचा NGO आहे. मी आता पंजाबराव कृषी विद्यापीठात 1,000 अमृत सरोवर बांधले. बरं. 36 तलाव बांधले. त्यांची 350 एकर जमीन पाण्याखाली होता, 3,500 एकर येते. मी परभणी विद्यापीठात आता बांधले फुकट. ते माती कोणती रस्त्यात वापरली. नदी नाल्यांचं खोलीकरण केलं, तलावांचं खोलीकरण केलं. बुलढाणा ते अजिंठा रस्त्यावर धनगर समाजाचे लोक राहतात. ते दरवर्षी उन्हाळ्यात मायग्रेट व्हायचे 15-16 हजार. यावेळी एकही होत नाही. हे आकडे लक्षात कसे राहतात? काय ह्या सरकारचं ते वैशिष्ट्य आहे की तुम्ही आकडे एकदा सांगायला आलात की समोरचा. तसंच तुम्ही ज्या कामात समरस होता, 2 गोष्टी आहेत. राजकारणात बोटाने मलम लावणारे एक आहे लोक, चोपड्या गोष्टी करतात आणि बोटाने मलम. तुम्ही जर एखाद्या गोष्टीशी डिव्होशन असेल, तुमची कमिटमेंट असेल, मग लक्षात राहा. तुम्ही अशा कामामध्ये आहात की जो इन्फ्रास्ट्रक्चर सगळ्यात पुढच्या काळामध्ये, म्हणजे आत्ताच्या काळामध्ये सुद्धा आणि पुढच्या काळामध्ये सुद्धा खूप महत्त्वाचं ठरणार आहे. तुम्ही पुढच्या 10 वर्षांकडे, 15 वर्षांकडे भारतातल्या एकूण रस्त्यांच्या अवस्थेकडे कसं बघताय? काय व्हिजन ठेवून काम करताय? मला लोकसंख्या वाढते आपल्या देशामध्ये. लोकसंख्या वाढीचा आणि ऑटोमोबाईलचा नंबर वाढवायचा नॅचरल एक्सपोर्ट आहे. आपण आता पेट्रोल, डिझेल, फॉसिल फ्युलचा वापर कमी केला आहे. इलेक्ट्रिक, इथेनॉल, मिथेनॉल, बायोडिझेल, बायो LNG, बायो CNG आणि इलेक्ट्रिक आणि ॲग्रिकल्चर. आणि आपण ऊर्जा आयात करणार नाही, पण 16 लाख कोटी रुपयाचा फॉसिलिटी रिपोर्ट. बरं. आपण आता आयात करणारे नाही, निर्यात करणारा देश झाला पाहिजे. मी 2004 पासून बोलतो, पण लोक माझ्या सिरियसली घेत होते. आता घ्यायला लागले, कारण ते दिसत आहे. माझ्याकडे खाली एक गाडी आहे इनोवा, टोयोटोची, दुसऱ्या मजल्यावर आहे. ती 100% इथेनॉलवर चालते. ओके. माझ्या आता कालच मी बजाजचे राजीव बजाज भेटले. त्यांना मी सांगितलं की पुण्यामध्ये मला इथेनॉलवर चालणाऱ्या ऑटो रिक्षा तुम्ही लॉन्च करा, मी येतो. आपण आता इथेनॉलचे 300 पंप इंडियन ऑइल टाकतात. इथेनॉल पश्चिम महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यात इथेनॉल तयार होतं. मग आपण पेट्रोल का आणायचं आणि प्रदूषण का करायचं, डिझेल का आणायचं? तर आता लोकांना कन्व्हिन्स झाला आहे, पटलं आहे, पण कुठली गोष्ट आउट ऑफ बॉक्स करायला थोडा वेळ लागतो. तुम्ही आत्ता हा अगदी आपण निवडणुकीचा माहोल आहे, तुम्ही आकडे सांगता, ॲक्च्युली रस्त्यावर सुद्धा दिसतो तुम्ही केलेलं काम. पण प्रत्येक निवडणुकीमध्ये विकास या मुद्द्याभोवती निवडणूक होत नाही. तर तुम्ही कशा पद्धतीनं बघता की नाही काय व्हायला पाहिजे? काय मला चिंता नाही. मी गमतीने म्हणतो, निवडून नाही आला तर काय मरतो का माणूस? बरं. माझा आत्मा काही खुर्चीचा अडकलेला नाही. मी असाच चालेल, जे पटलं ते करीन. माझी दिशा स्पष्ट आहे. तो देईल होत त्याचा भलं, नाही देईल त्याचं. त्याच्यामुळे मी काही गोष्टी माझे कन्व्हिक्शन आयडिया क्लिअर आहे. हे करायचं आहे, हे करायचं नाही. तुम्ही काही गोष्टी बोलताना त्या अक्षरशः म्हणजे आम्ही ज्याला सोशल मीडियाच्या भाषेत रील म्हणतो, तिथं कन्वर्ट होतात, प्रचंड पॉप्युलर होतात. आणि तुमची स्वतःची सुद्धा सोशल मीडियाची टीम स्ट्रॉंग आहे. माझे सहकारी सगळे कायम आम्ही आश्चर्य, एक कॉम्पिटिटर म्हणून सुद्धा आम्ही तुम्हाला बघतो. कारण
आमचा एक रेव्हेन्यूचा सोर्स आहे, तिथेही तुम्ही आता एंट्री केली आहे मोठ्या प्रमाणात. ते काय पद्धतीने बिल्ड केले ते? काहीच नाही. एक तर माझी सोशल मीडियात काम करणारी टीम स्ट्रॉंग आहे. ते बिचारे सगळं रेकॉर्ड करत असतात. खरं सांगतो तुम्हाला, मी टेक्नॉलॉजी सॅव्ही नाही. बर. मी फक्त एकाच गोष्टीचा गंभीरपणे विचार करतो की आज रात्री कुठे जेवायला जायचं आणि काय खायचं. सकाळी व्यायाम करताना आमचा पंडित देवा आज क्या बनाना है, हे 2 विषय माझ्या प्रायोरिटीवर असतात. खाओ पिओ खुशी से रहो, काम करो. पण त्याला एक मर्यादा आली आहे म्हणते तुम्ही, तरी ते त्यात व्हरायटी कशी आहे? एकदम माझं कमी केला का. आता तुम्हाला तेवढा वेळ मिळतो का? जी ब्रेडची उपमा आहे, ही जी ब्रेड आहे ती डाळिंगपासून तयार केलेली ब्रेड आहे. बर. त्यामुळे गव्हापासून मैद्यापासून प्रॉब्लेमॅटिक आहे. ही डाळ आहे चण्याची, ही काकडी आहे, प्रोटीनयुक्त आहे सगळं. तुमच्या विचारांसारखे तुमच्या आसपासही नेते असत, असा प्रयत्न होतो का? मी सांगतो, पण दुर्दैवाने आपलं चित्र सर्वपक्षीय असं नाही राहिलं. त्याच्यावर कोणी करत नाही असं म्हणून नाराज होण्यापेक्षा आपण करत राहावं. आणि म्हणून मी लोकांना सांगतो की मी राजकारण न करता सेवा करतो, त्यातून माझं राजकारण मजबूत झालं. ओके. म्हणजे जे होट देणारे नाही आहेत कोणी, ते पण मला होट द्यायला तयार झाल्याचं कारण मी प्रामाणिकपणे सामाजिक सेवा केली. तेव्हा लोकांना मी समजतो की हे करण्यामध्ये तुमचं राजकीय हित आहे. पण कॅश, कास्ट अँड क्रिमिनल हे 3 इम्पॉर्टंट सीज आहेत पॉलिटिक्समध्ये, आणि लोकांना शॉर्टकट मारायचा आहे. त्यामुळे शॉर्टकट कट यू शॉर्ट. त्यामुळे आपण करत राहावं, सांगत राहावं. पण आता एक गोष्ट खरी आहे, मी सांस्कृतिक महोत्सव करतो, रोज 50,000 लोक येतात, तर बाजूबाजूचे खासदार करायला लागले. मी क्रीडा महोत्सव करतो, 70,000 खेळाडू खेळले 15-16 दिवस, 66 डाऊनवर 68%, 1,66,00,000 बक्षीस आहे. 8 ते 10 तर पंचच होते, रेफरी होते, पण त्याला चांगला रिस्पॉन्स मिळाला. हळूहळू लोकांमध्ये आला आहे. मी आता 350 खेळाची ग्राउंड आणि प्रत्येक विधानसभेत 2-2 स्विमिंग टँक. माझं मत आहे की आपल्याला भविष्यातलं नेतृत्व घडवायचं असेल तर त्या मुलं सगळे 5 पासून 10 क्रीडांगणावर गेले पाहिजे, खेळली पाहिजे. मी राजकारण मनात ठेवून ते करत नाही, पण मी जे करतो त्याला नैसर्गिकरित्या राजकारणात खूप फायदा होता. मी फायदा घ्यायचा नाही करत, फायद्यासाठी पण होतो आहे. नितीनजी, राजकारणात किंवा आत्ताच्या सगळ्या ओव्हरऑल वातावरणामध्ये तुम्ही कितीही पॉझिटिव्ह काम केलं तरी ते त्याच्यापेक्षा जास्त तुमची निगेटिव्ह गोष्ट पटकन समोर येते. तर अशा वेळी तुम्हाला असा अनुभव येतो का, तुम्ही हे टॅकल करता का, आणि त्याचा तुमच्या कामावर परिणाम होतो का? म्हणजे तुम्ही निगेटिव्ह पटकन तुमचं आम्ही बोलणं, मीडिया म्हणूनच नव्हे पण राजकीय विरोधकांनी. मी याचा विचारच नाही करत. राजकारणात कसं असतं, माझं एक भाषण खूप प्रसिद्ध झालं होतं. जो नगरसेवक असतो त्याला आमदार व्हायचं असतं, म्हणून तो अस्वस्थ असतो, नाराज असतो. जो आमदार होतो तो मंत्री बनला नाही म्हणून अस्वस्थ होतो. जो मंत्री बनला त्याला चांगलं खातं मिळालं म्हणून तो अस्वस्थ होतो. ज्याला चांगलं खातं मिळालं त्याला मुख्यमंत्री झाला नाही तर दुःख असतं. आणि मुख्यमंत्री टेन्शनमध्ये असतो की केव्हा राहतो केव्हा काढतात. मी म्हटलं सगळ्यात चांगलं आपलं काम करा, चिंता करू नका. करणाऱ्याने घेणाऱ्याने घेत राहावे, देणाऱ्याने देत राहावे, करणाऱ्याने करत राहावे, आणि घेणाऱ्याने त्याचा फायदा. आपण काम करत राहून आनंद घ्यावा कामाचा. आणि आपल्याला परमेश्वराने आपली अवकात आणि हैसियतपेक्षा खूप जास्त दिला, मी समाधानी आहे, अस्वस्थ नाही. ॲम्बिशियस राहू नये पॉलिटिशियन म्हणून राजकारणात. ओके. काम करत राहा. पण आत्ताचं सगळं राजकारण तर एका शब्दात होते की ॲम्बिशन. मला ॲम्बिशन आहे, मला महत्व काय. तुम्ही हा वेगळा रस्ता निवडून. अपयश आहे की आपण लोकांच्या मनात पर्स आणि पर्सन व्यक्ती महत्वाचा, पर्सन अँड पार्टी म्हणजे ऑर्गनायझेशन, यात पार्टी महत्वाची आहे. आणि पार्टी आणि फिलॉसॉफी यात फिलॉसॉफी महत्वाची आहे. विचार भिन्नता ही समस्या नाही आहे, विचार शून्यता ही समस्या आहे. याला कारण आम्ही तशी जनरेशन तयार करण्यामध्ये कमी पडलो असेल. आता ह्यातला मला देश पातळीवर आत्ता तुमच्या ज्यावेळी पक्ष म्हणून प्रचार सुरू असतो, देश पातळीवर सगळीकडं 400 पारचा नारा असतो, त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा पार्ट मांडला जातो तो
तुमच्या मंत्रालयानं केलेलं काम, म्हणजे आम्ही देशामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट उभे केले, उद्योग उभे केले, अशा 3-4 मंत्रालयांचं काम येतं. तुम्ही त्याकडे कसं बघता? म्हणजे ज्या निवडणुका आपण गरिबीभोवती लढत होतो, आपण जातींभोवती लढत होतो, धर्मांभोवती लढत होतो, तिथं विकास हा शब्द सुद्धा आता पहिल्यांदा. इकॉनॉमिक अप्रोच असा आहे हां की जोपर्यंत आपण वॉटर, पॉवर, ट्रान्सपोर्ट अँड कम्युनिकेशन 4 गोष्टी डेव्हलप करत नाही, तोपर्यंत इंडस्ट्री आणि कॅपिटल इन्व्हेस्टमेंट आणि ट्रेड अँड बिझनेस वाढणार नाही. ओके. जोपर्यंत इंडस्ट्री आणि कॅपिटल इन्व्हेस्टमेंट येणार नाही, तोपर्यंत रोजगार होणार नाही, आणि जोपर्यंत रोजगार मिळणार नाही, तोपर्यंत गरिबी दूर होणार नाही. त्यामुळे पर्यटन असेल, हेल्थ सेक्टर असेल, इंडस्ट्री असेल, इन्फ्रास्ट्रक्चर असेल, हे डेव्हलप करून एम्प्लॉयमेंटला मल्टिप्लाय करणं. मी लोकांना नाही म्हणत की नोकरी मागणार नाही, नोकरी देणार आहे. तर हळूहळू त्यात बदल होतो आहे. मी नागपुरात आतापर्यंत मिहान प्रकल्प आणला, 68,000 लोकांना काम मिळालं. मी या डिसेंबरपर्यंत 1 लाख कोटी पूर्ण, 1 लाख रोजगार पूर्ण केले. पण अशा स्वरूपाच्या विकासाच्या राजकारणाला किती बाईंग आहे, म्हणजे लोकांमधनं किती बाईंग आहे? मी दोन टर्म निवडून आलो तर यावेळी बघा काय, मला तर एक्सपेक्टेशन आहे तुम्ही रेकॉर्ड ब्रेक माझ्याने विषयी. वा. लोक चांगल्या कामाला, चांगल्या माणसाला मदत करतात. जात, पंथ, धर्म, भाषा, तुमच्याकडे सध्या जातीवादाचा प्रचार सुरू आहे. बरोबर. तर ते जातीवर मतं मागतात. तर आमच्या पार्टीतल्या लोकांनी एक ग्रुप केला आणि यांच्या जातीत तुम्ही भेटा, फिरा. तो ग्रुप काम बंद केलं त्यांनी, कारण ज्यांच्याकडे गेले त्या लोकांनी त्यांना एवढं दाटलं आणि आम्हाला काय शिकवायला येतं तुम्ही. बरोबर. आमचं मत गडकरी साहेबांना झालं, तुम्हाला असं वाटलंच कसं की आम्ही जातीवर बंद. शेवटी काम करत. या अशा लोक जातीवादी नाही आहेत, लोक नाही, मतदार नाही, नेते जातीवादी आहेत. जे आपल्या कर्तृत्वाने, आपल्या कामाने लोकांपुढे निवडून येऊ शकत नाही, ते जातीची ढाल पुढे करतात. आणि बॅकवर्डनेस इज बिकमिंग ए पॉलिटिकल इंटरेस्ट. त्यामुळे एव्हरीवन वॉन्ट टू प्रूव्ह दॅट की आम्ही बॅकवर्ड आहोत. हे आत्ता विषय जातीचा आला, महाराष्ट्रात आणि भारतात सुद्धा वेगवेगळ्या ठिकाणी आंदोलनं जातींवरून होत गेली होती. आता ज्यावेळी तुम्ही मुलांशी बोलता त्यावेळी मोस्टली भारतभरातल्या वेगवेगळ्या युथ क्लासशी बोलता, त्यावेळी हा पार्ट दिसतो का की मुलांनाही याविषयी काही आहे किंवा त्यांना वेगळ्या प्रकारची जी यंग जनरेशन आहे, हां, टेक्नॉलॉजी सावी आहे, त्यांना या गोष्टी काही करायचं. ओके. जुनी जनरेशन आहे, त्यांच्या डोक्यात हे जात पात सगळ्या नवीन बघा. हा विश्वास गेल्या 10 वर्षांमध्ये तयार झाला असं सतत प्रचार होतो, तुम्ही ते मांडत असता. पुढच्या 10 वर्षांचा किंवा आता जो तुमच्या पक्षाचा संकल्प म्हणून आहे विकसित भारत 2047, त्याच्यासाठी म्हणून तुमच्या मनामध्ये, तुमच्या डोळ्यासमोर काय विजन असतं? रोजगार निर्माण करणारी इकॉनॉमी, जल, जमीन, जंगल आणि जानवर याच्यावर जगातले लेटेस्ट टेक्नॉलॉजी घेऊन कृषी, ग्रामीण, आदिवासी, वनवासी आणि जंगल यात काम केलं आहे. मी महाराष्ट्रात देशात 3 प्रकल्प, तर आपल्या इथली देशी गाय ब्राझीलला गेली होती. हो. ती 60 लिटर दूध देते, गीर. तिचं पासून झालेल्या सांडाचा सेमेन्स आपल्या गाईला दिल्यावर 20 लिटरची गोळी झाली. बरं. आता एम्ब्रिओ ट्रान्सफर म्हणजे टेस्ट ऑफ बेबी, तर मी स्वतः आपल्या देशात 3 प्रकल्प आले. चितईने टाकला सांगली, पवार साहेबांनी मी त्याचं इनॉग्रेशन केलं. एक आमच्या भेटीने नागपूरला आहे आणि 3रं बारामतीत होता, तिथे मी उद्याला माझ्या हस्ते झालं. माझ्या डोक्यात आहे की आता या देशात प्रत्येक देशी जातीची गाय ही 20 लिटर दूध देणारी झाली आहे. तर 20 लिटर देणारी गाय तर प्रत्येक गरीब शेतकऱ्याला असेल तर त्याची गरिबी भूकभरीत होईल. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये टेक्नॉलॉजीचा उपयोग करून, ज्याला डोमेस्टिक हॅपी ह्युमन इंडेक्स जगात म्हणतात, तो ग्रामीण आणि कृषी क्षेत्रात कसा निर्माण होईल त्याचा कार्यक्रम आखून रोजगाराची निर्मिती आणि विकास करून त्याच्यावर विचार करून काम करतो. मी व्यक्तिगतरित्याही पण याच्यावर विदर्भात काम करतो आहे. मी माझ्या आयुष्यातलं ठरवलं आहे की शेतकऱ्यांच्या आत्महत्या होणार नाही याकरता आपण आपलं आयुष्य द्यायचं. मी शेतकऱ्यांमध्ये काम करतो आहे, सिंचन वाढलं पाहिजे,
काम कठीण आहे पण असंभव नाही. म्हणजे जे यात सगळ्यात गेल्या 10 वर्षात राजकारणामध्ये कायम परिवारवाद हा मुद्दा आला. तुम्ही कायम तुमच्या परिवाराला राजकारणापासून दूर ठेवलं आणि तुम्ही त्या अभिमानानं सांगत सुद्धा आलात. हे काय आहे? म्हणजे बाकीच्यांना मुलांना राजकारणात द्यायचं असतं ते बघा, मी मोठा झालो तो माझ्या परिवाराने ज्या कार्यकर्त्यांनी आपलं आयुष्य खर्ची घातलं, पक्षाचा विचार करता हाला पेशला त्यांच्यामुळे मोठा झाला. मग मी मोठा झाल्यावर लगेच माझ्या ड्रायव्हरला तिकीट द्या, माझ्या बायकोला तिकीट द्या, माझ्या मुलाला द्या, मुलीला द्या, पुन्हा तिकडून फुले आंबेडकर, शाहू महाराज, पुन्हा भाषण द्यायला मोकळे. तर मी मुलांना सांगितलं की माझा मुलगा असणं हा गुन्हाही नाही. मी पोस्टर चिपकवले, काळ्या भिंतीवर चुना मारला, तुम्ही काम सुरू करा. आई वडिलांनी मुलाला तिकीट द्या असं नाही म्हटलं आहे. जनतेने आणि कार्यकर्त्यांनी त्याला स्वीकारलं. नर्सिंग बरोबर अधिकार आहे. माझ्या मुलांना आम्हाला राजकारणच करायचं विषय समजा. पण मी त्याला नाही, ही प्रॉपर्टी तुमची नाही, ओके, ही कार्यकर्त्यांची. तुम्ही आपण थोडं नॉस्टॅल्जिक प्रश्न आहे, पण तुम्ही ज्यावेळी तुमच्या आयुष्यातली पहिली निवडणूक होती, कार्यकर्ता म्हणून काम करत होता, तो काळ काय होता आणि काय पद्धतीनं पूर्ण प्रतिकूल होता. इंटरेस्ट मॉडेल भाषण द्यायचं भोंगाबादला की पहिले उभे असलेले लोक आत्मा एक भाषण, मग आतमधले आले की दुसरं भाषण. बरं. नागपुरात फिरताना पण 77 मध्ये हां गोटे मारायचे जनता पार्टी. एक गोष्ट खरी आहे, प्रतिकूल काळात हां ज्यांनी काम करून पक्ष वाढवला ते अनुकूल काळात काम करणार त्याची कल्पना नाही. ओके. पण असं कुठेही असतं, प्रत्येक परिवार असतो हो, तेव्हा आई वडील काय कष्टकरी जाणून असते. पण जेव्हा बंगल्यात जातात तेव्हा मात्र जुना काळ विसरतात. असा अनुभव भाजपमध्ये येतो का सगळ्या पक्षांमध्ये दिसतं तुम्हाला असं? मी भाजपबद्दल नाही बोलत आहे, हा जनरली जीवनातला अनुभव आहे. ते असावं. पुण्याच्या एका कवीनी एक घर म्हणून कविता केली आहे, ते लिमय त्यांना, घर असावे घरासारखे नको तू नुसत्या भिंती, तिथे असावा प्रेम जिव्हाळा नको तू नुसती नाती. वा. त्या शब्दांना अर्थ असावा नको तू नुसती वाणी, अश्रूतूनही प्रीत झील पावे नको तू नुसती पाणी. वा वा वा. आणि घरात सुखाचं खरं बघाल तर जेव्हा गरीब होते, खाण्याची स्थिती नव्हती, तेव्हा सगळे एकत्र होते आणि आनंद होता. जेव्हा श्रीमंत झाले, मर्सिडीज गाडी आली, बंगला आला, समस्या वाढल्या, घरातली एकी संपली, भांडणं लागले आणि दुःखाचा पाठ सुरू झाला. त्यामुळे सुख आणि दुःख जे आहे ते परिवारात कशात आहे हे समजून आनंदाने सगळ्यांनी जगणं हाच खरा त्यातला मार्ग आहे. मग एंटरटेनमेंट संत्र घ्या माझ्या घरात आहे. होय का? वा, खूप छान आहे. तुम्ही नसता राजकारणी झाला तर काय झालं असतं? कारण तुम्ही इतक्या कल्पना मांडता, इतके स्टार्टअप, एखाद्या स्टार्टअपच्या काय 25 वर्ष वयाच्या आमच्यातल्या COEPच्या मुलांना किंवा IITच्या मुलांना जेवढं उत्साही असावं. मी तुम्हाला मी फार सामान्य व्यक्ती आहे असं तुमचं मत आहे? माझं खरोखर आहे. मैं तो चला जिधर चले रस्ता मुझे क्या पता कहा मेरी मंदिर. नाटक मागून बघणारा आणि सिनेमा 85 पैशाचं तिकीट काढून पहिल्या रांगेत बसून बघणारा त्या क्लासमधला होता मी. आणि फार विचार करून काही केलं नाही. पण दुसरं काय झालं असतं असं वाटतं? कारण इतक्या कल्पना अंमलबजावणी करायची तर क्रिकेट खेळायचं. माझ्या मनात पहिले लहानपणी क्रिकेटर व्हायची इच्छा. बर. नंतर क्रिकेट सुटला, मग वकील होणार. कारण माझ्या आई आणि बहिणी म्हणायचे की तू जर वकील नाही झाला तुझं लग्न नाही होणार, तुला मुलगी नाही. तर मग मी त्यावेळी फायनल लॉ केलं. पण माझं मन नव्हतं. मी मग घरी शेवटी सांगितलं स्पष्ट की मी नोकरी मागणार आणि नोकरी देणार आहे. आज मी 15,000 लोकांना नोकऱ्या दिल्या आणि मी हिम्मत हे माझं कॅपिटल आहे. तुमच्या ज्यावेळी उत्तर भारतामध्ये तुम्ही विशेषतः काश्मीर, हिमाचल प्रदेशमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर बांधकाम केलं, जे यापूर्वी कधी झालेलं नव्हतं. आणि त्याचा उल्लेख कायम अगदी आज काल सुद्धा 2 दिवसांपूर्वी ज्यावेळी तणाव होता सीमेवर तेव्हा त्याचा उल्लेख होतो. त्या कामाचा काय सिग्निफिकन्स आहे असं वाटतं? कारण आधी तिथं काहीच होत नव्हतं. एन्व्हायरमेंटलिस्ट एका बाजूने तुमच्यावर टीका पण करतात आणि नॅशनल सिक्युरिटी म्हणून सपोर्टही मिळतो. असा विचित्र आपल्या सैनिकांना रस्ते होते. मी हा लद्दाख लेह मनालीपासून
श्रीनगर आणि ते जोजिला टनेल बांधतो, झेडमोर बांधली आणि मनाली टू लद्दाखला मी 8 टनेल बांधतो हिमालयाच्या मधून. बरं. जवळपास त्याचं कामं सुरू आहे. श्रीनगर ते जम्मू मी 18 टनेल बांधल्या, सगळ्या पूर्ण झाल्या. हे आपल्या सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक आहे. लोकांना आता किती वेळ लागायचा, ट्रॅफिक अडायचा, लोक अडकून राहायचे. बघा, इन्फ्रास्ट्रक्चर आपण चांगलं केलं तर आपली गरिबी दूर होईल. हे सूत्र नेहमी लक्षात. नितीनजी, अगदी मनापासून मी पुन्हा तुमचं आभार मानतो. तुम्ही बोलवलं आणि आम्हाला ब्रेकफास्टवर गप्पा मारायची संधी दिली, त्याबद्दल मी आमच्या सगळ्या प्रेक्षकांच्या वतीनं आणि टीमच्या वतीनं मनापासून आभार मानतो. धन्यवाद. थँक्यू. चला तर आपण आता निघूया. हे होते नितीन गडकरी, महाराष्ट्राचे नेते, भारताचे विजनरी मंत्री. अशाच नेत्यांना आपण भेटत राहणार आहोत. त्यांच्या घरी भरपेट नाश्त्यासह शांतता राजकारण चालू आहे या मालिकेमध्ये.